श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु। सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार। आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं। आता पहा, गौरी गणपती झाले, त्यांचं आगमन झालं, त्यांचं विसर्जनही झालं। 10 दिवस त्यांची खूप सारी सेवा केली, पूजा अर्चा झाली। नंतर संकष्ट चतुर्दशी झाली, छान मोदक, खूप सारे नैवेद्य केले, पुरणपोळी झाली। आणि हे सगळं झाल्यानंतर 2 दिवस थोडं मनालाही शांतता हवी असते। तेव्हा थोडीशी 2 दिवसांची विश्रांती घेतली। आणि विश्रांती झाल्यानंतर आज मी तुम्हाला, आता नवरात्र येतील, दसरा येईल, दिवाळी येईल, त्यासाठी आपण घरामध्ये साफसफाई करतो, स्वच्छता करतो। आणि त्याच्यासाठी काही गोष्टींची इथे मी तयारी दाखवते किंवा काही गोष्टी बनवून दाखवते आहे। तुम्हाला नक्की उपयोग होईल ह्याचा असं मला नेहमी वाटतं। तेव्हा आता पहा, मी इथे हे दाखवते आहे, हे एक लिक्विड करून ठेवते आहे मी। याच्यामध्ये आपण सगळी कामं आपली होऊन जातात असं हे एकत्रित मी एक लिक्विड तुम्हाला करून दाखवते की तुमचं साफसफाईचं काम खूप सोपं होईल असं एकच करून ठेवलं की। आता इथे पहा, मी हे जे लिक्विड बनवलंय ना, ह्यामध्ये हा सोडा घालते आहे। आता हे बऱ्यापैकी लिक्विड बनून झालेलं आहे आणि सोडा सगळ्यात शेवटाला घालायचा आहे। कारण काय होतं ना की सोडा घातल्यानंतर सोडा किंवा व्हिनेगर या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यात शेवटी घालायच्या। त्यामुळे काय होतं ना की जे आपण बाकीचे त्याच्यामध्ये काही गोष्टी मिसळलेल्या आहेत त्याचं रिॲक्शन होत असतं आणि मग ते असं खूप फेस येऊन ते खूप असं लिक्विड बाहेर सांडू शकतं किंवा, तर त्यामुळे ते काय करायचं, अगदी थोडं 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 टाकत राहायचं। एकदम पटकन तो सगळा जेवढा चमचा आहे तेवढा भर ते एकदम सगळं टाकायचं नाही किंवा ओतायचं नाही त्यामध्ये। तेव्हा मी इथे पहा, हळू 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 थोडा थोडा वेळ घालवून मग असं ते त्याच्यामध्ये, आता हे मी व्हिनेगर घेते पहा, म्हणजे सोडा आणि व्हिनेगर ह्या अगदी शेवटाला टाकायच्या गोष्टी आहेत आणि त्या हळूहळू टाकायच्या। अजिबात घाई गडबड करायची नाही की आपण पटकन ओतलंय आणि मग ते सगळं असं बाहेर ओतू जातं काही वेळेला। तर तसं न होण्यासाठी, कारण हे केमिकल रिॲक्शन्स असतात त्या होणार, त्यासाठी थोडीशी एवढीच काळजी घ्यायची की हे लिक्विड बनवताना शक्यतो प्लास्टिकची बॉटल किंवा प्लास्टिकचं चमचा, कप, आपण जे काही मोजमापासाठी काही गोष्टी वापरणार आहोत ते सगळं प्लास्टिकचं किंवा काचेचं असं वापरावं शक्यतो। आता मी इथे बरंच लिक्विड केलेलं आहे पहा। इथे मी ही जी बॉटल घेतली ना, ही 5 लिटरची बॉटल घेतलेली आहे आणि त्यासाठी तो मी मगाशी एक छोटा चमचा दाखवला होता, तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठ घातलं, त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे। ह्या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतेच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईन तुम्हाला, तुम्ही नक्की तिथे जाऊन पहा। आणि हे लिक्विड आहे ना, तुम्ही फरशी पुसायला किंवा ओटा पुसण्यासाठी, म्हणजे ओटा पुसताना तर ह्यामध्ये आणखीन पाणी मिक्स, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करा किंवा मिसळून मग तुम्ही तर ओटा वगैरे पुसा। खाली फरशीच्या वेळी तुम्ही थोडंसं एखाद वेळी जास्त घातलं तरी चालेल, पण फार कमी लागतं। आणि थोडंसं पटकन आपल्या स्प्रे बॉटलमध्ये भरलं, एक स्प्रे केला की तुम्ही
कुठेही अगदी थोडीशी जर तुम्हाला चिकट चिवट काही वाटलं, एक हात फिरवला की काम होऊन जातं. हे पहा, मी हे पाणी पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये, की मला असं वाटतं की थोडं अजून असायला हवं त्यामध्ये म्हणून. आणि हे पहा, आता इथे मी भीमसेनी कापूर घेतला आहे, जो आपण जाळतो की नाही घरामध्ये सगळीकडे, तोच आहे हा. आणि तो मी असा छान बारीक पूड करून घेणार आहे त्याची. आणि ती पूड करून झाल्यानंतर तीही या लिक्विडमध्ये मिसळणार आहे. कारण कापूर हा घरामध्ये जाळलेलाही चांगला आणि तो क्लिनिंगसाठी खरंच फार उपयुक्त होतो. तर हे पहा, मी इथे असं छान ते बारीक त्याची पूड करून घेतेय आणि ती आता मी त्या लिक्विडमध्ये मिसळणार आहे. आता यामध्ये मी हळद घातली आहे, कारण आपण नेहमीच म्हणतो की हळद मीठ असं घालून थोडंसं फरशी पुसून घ्यावी. म्हणजे काही वेळेला मंगळवारी म्हणा किंवा शुक्रवारी म्हणा, आपण असं थोडीशी जर घालूनच ठेवली असेल त्या याच्यामध्ये तर रोजच होईल. फक्त डाग पडेपर्यंत ती खूप हळद घालायची नाही. अगदी मी पहा, फार छोटा चमचा आहे तो, आणि त्याने मी ती हळद घातलेली आहे. आणि हे पहा, आता ही पूड मी जी केली आहे ना भीमसेनी कापराची, तीही त्यामध्ये अगदी शेवटाला घातली आहे. आणि ते झाकण आता मी बंद करून घेणार आहे, म्हणजे ते थोडंसं त्यामध्येच सगळं मिसळून. आणि एखादी, हे पहा, मी ही खराट्याची काडी घेतली आहे ते सगळं मिसळण्यासाठी. असं लाकडाची एखादी, हे काहीही तुम्ही घ्या, पण ते लाकडी वगैरे किंवा असं असावं. शक्यतो धातूचा वापर नाही करायचा, किंवा स्टीलचा एखादा चमचा वगैरे न वापरता तुम्ही लाकडी चमचा वगैरे ते हलवायला घेऊ शकता. आता इथे बाटलीचं झाकण लहान असल्यामुळे मी अशी काडीनेच हलवलेलं आहे. ते काही फार त्याच्यात असं काही गोष्टी नाही आहेत की जे खूप हलवायला हवं. आणि ही अशी मी एक बास्केट तयार करून ठेवली आहे. पटकन हाताशी असायला हवी, की आपण इतक्या गडबडीत असतो ना. आता गणपतीतही मी हे केलं होतं. आता गणपती झाले, आता पुन्हा काही गोष्टी आता दसरा दिवाळीसाठी लागणार आहे, तर तेव्हा मला असं वाटलं की आपण ही गोष्ट तुमच्याबरोबर सांगायला हवी किंवा तुमच्याशी शेअर करायला हवी. आता ह्या काही गोष्टी असतात, ह्या आपल्याला हाताशी लागतात, तर ते मी त्यामध्येच ठेवून घेतल्यात, म्हणजे डेटॉल वगैरे. पण हे काही अगदी रोजच्या रोज लागतं असं काही नाहीये, पण असावं हाताशी. म्हणून मी तेही दिवसाआड म्हणा किंवा 2-3 दिवसांनी डेटॉल टाकायचं असं मी करते. किंवा हे स्क्रब वगैरे जे पटकन आपल्याला त्यातच मिळाले पाहिजेत. कुठेतरी शोधाशोध करायची, काहीतरी झालेलं असेल, मग आपण ते सापडणार, मग ते शोधणार, मग ते आपण साफ करणार, तोपर्यंत त्याचे डाग पडलेले असतील किंवा ते वाढून कुठेतरी पसरलेलं असेल सगळं. तेव्हा हे पहा, मी असे हे लागणाऱ्या गोष्टी अशा एकत्र काढूनच ठेवतीये. तार घासणी, जिथे आपल्याला सॉफ्ट घासणीने स्वच्छ होत नाहीये तिथे तार घासणीचा वापर करावाच लागतो. तेव्हा तीही अशी सगळ्या गोष्टी एकत्र असल्या ना की काम कसं पटकन होतं. आता ही थोडीशी आहे ना हेवी ड्युटी आपण म्हणतो ना, की थोडंसं अगदी जिथे मऊ घासणीचा उपयोग होणार नाही अशा ठिकाणी ही छान काम करते. असे सगळ्या प्रकारच्या घासण्या मी आता एका डब्यामध्ये घालून ठेवल्यात. हे पहा, असा एकत्रित डबा ठेवला ना की त्याचं काम अगदी सोयीस्कर आणि अगदी सोपं होऊन जातं. आता हे पहा, हे जे मी लिक्विड बनवून ठेवलंय ना, ही अशी एक मी स्प्रे बॉटल घेतली आहे आणि त्यामध्ये हे आता ओतून ठेवलंय. कारण आपल्याला कसं पटकन हाताशी असायला हवं ना. हे कुठेही घेतलं, पटकन स्प्रे केलं आणि एखादं नॅपकिन फिरवलं किंवा एखादं कापड फिरवलं की अगदी तिथला भाग स्वच्छ होऊन जातो. आपण 1-2 दिवसामध्ये आपण जी साफसफाई करतो, कधी टेबल पुसायचा असतो, कधी कुठेतरी आपल्याला डस्टिंग करायचं असतं, छोट्याशा प्रमाणात आपल्याला पटकन तो भाग क्लीन करायचा असतो, स्वच्छ करायचा असतो. हे असं स्प्रे मारायचं आणि त्याच्यावरती एक छान असं कापड फिरवून घ्यायचं
अगदी तो भाग व्यवस्थित स्वच्छ होतो, अजिबात चिकट चिवट काही राहत नाही. आणि हे पहा, अशा बास्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी ना अशा एकत्रित ठेवून दिल्या. आता त्यानंतर हा एक डबा आहे पहा माझ्याकडे, डिशवॉशरचं जे आपण पावडर येते त्याची क्लिनिंगची. तर आता ते बरेच डबे होतात माझ्याकडे क्लिनिंगचे, आणि ते इतके छान आहेत ना, असे म्हणजे ओतण्यासाठी त्याच्यामध्ये असं छान त्यांनी झाकण दिलेलं आहे की आपण ती पावडर व्यवस्थित ओतू शकतो. मग आता प्रत्येक वेळेस ते फेकून द्यायचं आहे, तर मी तो जरा तो डब्बा स्वच्छ करून घेतला. आणि आता ही पहा पितांबरी मी त्यात ओतून घेते. कारण कसं आता प्रत्येक सणामध्ये आपण कसं पितळी भांडी वापरतो, आणि मग ते साफसफाई करण्यासाठी आपल्याला पितांबरीची आवश्यकता लागतेच. म्हणजे मग ती अशी हात ओले लागतात त्याला, आणि मग ती पितांबरी सगळी ओली होते, मग वाया जाण्याची शक्यता असते. मग अशा वेळी काय करायचं ना, की ह्याचं थोडीशी त्याच्यामध्ये ओतून घेतलं की आपल्याला बरं पडतं. म्हणजे नाही का, हे पहा, हे झाकण जे ना ते त्याला लावलं आहे, आणि त्याला असं पुढच्या बाजूने थोडंसं ओपन करता येतं, हे पहा, आणि अशी त्याच्यातून ओतून घेता येते. त्यामुळे हे पावडरचाच डबा असल्यामुळे मला असं वाटलं की छान उपयोग होईल, म्हणजे फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग झाला. आता इथे पहा, हे 2 मी डबे घेतलेले आहेत बरं का. आणि खरं तर हे माझे गणपतीमध्ये वापरून झालेत, पण त्याचा मला गेले 10 दिवस इतका उपयोग झाला की मला असं वाटलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण हे सांगायलाच हवं. त्यासाठी मी हे पुन्हा दाखवते तुम्हाला की हे डबे मला कसे उपयोगाला येतात. असं आहे ना, ह्याच्यामध्ये मी हे पहा, हे टिश्यू पेपर ठेवून घेतलेत. ह्याचं वरचं जे झाकण आहे ना, त्याला असं एक प्रेस बटन आहे, ते दाबलं की त्याचं झाकण उघडतं. आणि दोन्ही डब्यांना तसंच झाकण आहे. त्यामुळे होतं काय ना, की आपले हात काही वेळेला तेलकट म्हणा किंवा खराब असतात. मग अशा वेळेला आपण काय होतं की ते ज्याच्यामध्ये आपण ठेवलेलं असतं त्यालाच सगळे हात ते लागतात, आणि मग ते साफ करत बसा. त्याला एक छान असं बटन आहे, ते दाबलं की ते उघडतं. आता हा दुसरा पण बॉक्स पहा, मी म्हटलं ना, हाही तसाच आहे. वरती त्याला प्रेस बटन आहे, असं उघडतं आणि बंद होतं. मग आता मी काय केलंय ना, की गणपतीच्या आधी मी काही भांडी म्हणा, काही कपडे म्हणा, डिक्लटर केले होते. तेव्हा जे चांगले होते ते मी काही जणांना दिले, आणि त्यातले काही कपडे जे होते ते खरोखरच कोणाला घालता येणार नाहीयेत, पण तरीही त्याचा वापर होऊ शकतो. तर असे काही कपडे म्हणजे टी शर्ट किंवा कॉटनचे काही कपडे जे होते ते मी इथनं असे एका पिशवीमध्ये घालून ठेवले होते पहा. आणि हे सगळे मी काय करणार आहे ना, ह्याचे छोटे छोटे असे कात्रीने कापून तुकडे करून घेणार आहे, आणि हे तुकडे मी सगळे ह्या बॉक्समध्ये भरून ठेवणार आहे. आता हे पहा, मी असे त्याचे वेगवेगळ्या आकारातले तुकडे करतेय, म्हणजे काही लहान काही मोठे. आता टी शर्टचा आहे किंवा काही कॉटनचे काही कपडे आहेत, तर त्याचं कसं होतं ना, की त्याचा गळ्याचा आकार असतो कुठे काही, तर थोडासा आकार अगदी चौकोनी जरी नाही आला तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला ते एका शक्यतो एकसारख्या आकारात म्हणा किंवा लहान मोठ्या आकारात पण व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतील असे कापून घ्यायचे. आता असंही आपण घेऊन फेकूनच देणार होतो हे कपडे, तर मग ते एकदा पुसून घेतलं आणि मग फेकून दिलं तर त्याचा वापरही होईल, आणि घेऊन फेकल्यामुळे उगाचं जे आपण फेकून देणं होतं तसंही होत नाही. हा कचरा तर आपण बाहेर काढतो, पण पुन्हा तिथून तो ज्यांना त्याचं व्यवस्थापन करायचं असतं त्यांच्यासाठी सुद्धा मला वाटतं की हे एक चॅलेंजच असणार, की कापड म्हणा, कपडे म्हणा, इतक्या प्रमाणात हे सगळं आता हे होतंय, तर मग त्याचा वापर जास्तीत जास्त करून मग ते आपण फेकायला हवं असं मला वाटतं.
आता इथे मी तुम्हाला जे लिक्विड बनवलंय त्याचं प्रमाण सांगते आहे. एक 5 लिटरची मी बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 लिटर पाणीच घ्यायचं आहे आपल्याला. परंतु करताना मी काय केलं, आधी 4 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी 50 ग्रॅम मीठ घातलं, भीमसेनी कापूर 50 ग्रॅम घातलाय, खाण्याचा सोडा 50 ग्रॅम घातलाय आणि व्हिनेगर 1/4 कप घातलेला आहे आणि हळद जी आहे ती 5 ते 10 ग्रॅम अगदी नावाला घालायची आहे, कारण त्याने डाग नाही पडले पाहिजेत आपल्या कुठल्याही वस्तूवरती किंवा फरशीवरती म्हणा. काही आता पांढऱ्या फरशा असतात आपल्या, तर त्याच्यावरती हळदीचा डाग नाही यायला पाहिजे. परंतु अगदी कमी प्रमाणात, अगदी 5 ग्रॅम वगैरे अशी हळद घालून घेतली आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून ते त्या बॉटलमध्ये घातल्यानंतर जेव्हा ते काही वेळेला त्याचा थोडा फेस येतो किंवा ते असं थोडं फेसून वर येतं, हे सगळं शांत झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी पुन्हा मी घातलंय. कारण आधी कमी घातलं होतं, म्हणजे 4 लिटर आधी घातलं होतं आणि सगळं प्रमाण मी 5 लिटरचं त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि ते प्रमाण पुन्हा 1 लिटर पाणी वाढवून मी ते बरोबर एकसारखं केलं. आणि हे पहा, खरं तर थोडंफार इकडे तिकडे प्रमाण कोणत्याही याचं झालं तरी असा फार मोठा काही परिणाम होत नाही आणि याने हातालाही काहीही त्रास होत नाही. म्हणजे ज्यांना लिक्विडचा जो त्रास होतो ना, त्याचा याने काहीही त्रास होत नाही हाताला. अगदी माइल्ड असं हे लिक्विड तयार होतं, पण फार इफेक्टिव्ह होतं आणि खूप छान काम होतं आपलं. हे पहा, आता मी तुम्हाला इथे दाखवलंच आहे. म्हणजे हे सगळं मी असं त्या ह्याच्यामध्ये भरून घेतलं त्या डब्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये ते लिक्विड ओतून घेऊन त्यात मी थोडं पुन्हा पाणी ओतलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतं आणि असं एकदाच करून ठेवलं ना की आपलं काम खूप सोपं होतं. म्हणजे आपलं हे सगळं संपलं की पुन्हा त्या बॉटलमधलं आपल्या त्या डब्यामध्ये ओतायचं, थोडे कपडे घालायचे आणि पुन्हा थोडंसं पाणी घातलं की पुन्हा आपलं काम सोयीस्कर होऊन जातं. आता पहा, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, ही म्हणच आहे की आपण जेवढं स्वच्छता ठेवू, जेवढा कानाकोपरा स्वच्छ ठेवू, तेवढा आपल्या इथे लक्ष्मीचा वास राहतो असं म्हटलंच जातं. आणि आता पुढे येणारे सगळे सण हे असेच आहेत. म्हणजे दसरा, नवरात्रामध्ये त्या देवी असणार, दसऱ्यालाही आपण देवीची पूजा करणार, सरस्वतीची पूजा करणार आणि पुन्हा येणारा सण म्हणजे दिवाळीचा. अगदी सुंदर असे सुरेख रंग, प्रकाश आणि ह्याचा सगळ्याचा स्वच्छतेशी खूप मोठा त्याचा खूप मोठा संबंध आहे आणि तेव्हा त्याची तयारी ही अशी व्हायलाच हवी. हे जर आपल्या हाताशी सगळं व्यवस्थित असलं ना की कुठल्याही कामाचं असा ओझं वाटत नाही, दडपण येत नाही आणि आपण तयार असतो कुठल्याही कामासाठी. मी आता या स्वच्छतेच्या रंगासह मी म्हणेन, कारण जिथे स्वच्छता तिथे रंग व्यवस्थित बसणार, मग तो कोणताही असो. पांढरा रंग जर असेल ना तर तोही स्वच्छ पांढरा असायला हवा, त्यावर डाग नसायला हवा, तरच कोणताही रंग त्याच्यावरती खुलून दिसतो. त्यामुळे या स्वच्छतेच्या रंगासह मी आजच्या या ब्लॉगची सांगता करते आहे. मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात. पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर
प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे नवीन भाग आला की लगेच तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन एका सुंदर अशा भागामध्ये वेगवेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.